संस्कृती फाउंडेशन लांजा रत्नागिरी आयोजित नवरात्री विशेष या उपक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पुन्हा एकदा एका नवीन व्यक्तीला भेटणार आहोत। ते म्हणजे रत्नागिरीतील सुप्रसिद्ध लेखक आणि कवी अमेय धोपटकर। श्री धोपटकर यांनी कविता, गझल, संगीत, नाटक या प्रकारात सुंदर लेखन केलं आहे। त्यांना अनेक पारितोषिके आणि पुरस्कार देखील मिळालेले आहेत। चला तर मग ऐकूया आजचा विषय, जाऊ कवितांच्या गावा। वक्ते आहे श्री अमेय धोपटकर। संस्कृती फाउंडेशन लांजा यांच्या वतीने सादर करण्यात येत असलेला नवरात्र उत्सव, नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये मी अमेय धोपटकर आपणा सर्वांचं स्वागत करतो। मला दिलेला विषय हा जावे कवितांच्या गावा आहे। कवितांच्या गावाला तर आपण जाऊयाच, पण तत्पूर्वी मी संस्कृती फाउंडेशन लांजा आणि आदरणीय राजेश गोसावी सर या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो की ज्यांनी मला ही संधी दिली। आता कवितांच्या गावाला जात असताना, कवितांच्या गावाला जायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर कवी ही कविता लिहित असतो म्हणजे नेमकं काय करत असतो। कवी त्याला आलेला एखादा अनुभव, त्यांनी जगलेला एखादा क्षण किंवा एखादी कल्पनातीत अशी कल्पना तो त्याच्या कवितेमधून मांडत असतो। एखादा प्रसंग आपल्यासमोर उभा करत असतो। छंद, वृत्त, मात्रा ह्या सगळ्यांची गणितं बसवत कधी कधी करतो किंवा एखादी मुक्त छंदातली कविता आपल्यासमोर ठेवून करत असतो। कविता म्हणजे वाक्य उलटं लिहिलं म्हणजे कविता झाली असं होत नाही। कविता लिहिताना कवितेचा एक मुख्य गुण आहे असं मला वाटतं, आणि तो म्हणजे अल्पाक्षरत्व। फार मोठी मोठी कविता लिहित गेलं आणि गद्यासारखी झाली तर ती आपण वाचत नाही, ती आपण ऐकत नाही, आपल्याला ती लांब लचक वाटते। म्हणून कविता जितकी छोटी, जितकी सुटसुटीत आणि जितकी साध्या शब्दांची तितकी आपल्याला आवडते। मग आपण आता जाऊया कवितांच्या गावामध्ये। आता कवितांच्या गावात जायचं म्हणजे पुन्हा काय, हा पुन्हा प्रश्न उभा राहू शकतो। तर कवितांच्या गावामध्ये कविता दोन ठिकाणी एकाच वेळी सादर होत असते असं मला कायम वाटत आलेलं आहे। तर कविता दोन ठिकाणी कशी काय सादर होईल, तर कविता जो सादर करतोय, जो वाचून दाखवतोय किंवा जो स्वतः कवी त्याच्या कवितेचं पठण करून दाखवतोय, तर त्या कवितेच्या वाचनामधून एकदा कविता सादर होत असते आणि तीच कविता समोरच्या श्रोत्यांच्या, ऐकणाऱ्याच्या मनामध्ये कुठेतरी अंतर्मनातून उमटत असते। म्हणून कविता ही दोन ठिकाणी सादर होत असते असं मला वाटतं। आता जे खूप प्रतिभावान कवी असतात, म्हणजे कुसुमाग्रज असतील किंवा शांताबाई असतील किंवा बाभा बोरकर असतील, गदिमांसारख्या एखादा अलोक सामान्य प्रतिभेचा कवी असेल, त्यावेळेला तो जेव्हा प्रसंग उभा करत असतो तर तो प्रसंग आपल्याला आपल्या समोर घडतोय असं जेव्हा वाटतं, आपल्या अगदी बाजूला घडतोय असं जेव्हा वाटतं, तर त्यावेळेला ती कविता ही श्रोत्याच्या मनामध्ये घडत असते। माता न तू वरेणी असं जेव्हा म्हणतो तर भरत माझ्या बाजूला आहे की काय, इतका जिवंत गदिमांनी त्याला केलेला असतो। तर आज कवितांच्या गावाला जात असताना मी तुम्हाला काही कविता ऐकवणार आहे। एखादी माझी पण इतरांच्याही काही कविता ज्या त्यांच्या काही गावांना घेऊन जातील। काही कविता आपल्या अत्यंत जवळच्या असतात, ज्या आपल्या गावातल्याच असतात, फक्त आपल्याला त्यांची अनुभूती दरवेळेला छान छान रीतीने येत असते। हिरवे हिरवे गारगारीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती असं म्हटलं की बालकवींनी आपल्या बालविश्वात, आपल्या भावविश्वात किती छान शब्दांची प्रेरण करून ठेवलेली आहे हे आज कुठेतरी कळतं। देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो असं म्हटल्याच्या नंतर एखादा जुना माणूस असा विरळाच होऊन जातो। याचं कारण ते साधे साधे शब्द, ती रचना ही कुठेशी त्याचीच होऊन गेलेली असते। आज ही त्याचीच करणारी जी रचना आहे, अशा दोन कविता हिंदी आणि दोन कविता मराठी मी आपणासाठी आणल्या आहेत। आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला खिलजीचं आक्रमण झालं त्यावेळेला त्यांनी राणी पद्मिनीची मागणी केली, त्यांनी राणाला कैद केलं आणि मग राणाला सोडवण्यासाठी म्हणून
एक मोठा डाव आखला गेला, एक गनिमी काव्याचा एक प्रकार त्या तिथे खेळला गेला. तर चित्तोडच्या त्या गडाची त्या तिथली एक कविता आहे, आपल्याला माहिती असेल, आदरणीय कुमार विश्वासांनी ती म्हटली आहे. पण त्या तिथले जे चित्तोडचे राजकवी होते मिश्रा साहेब, तर त्यांनी ती लिहिलेली आहे. अतिशय सुंदर आहे. मी पूर्ण कविता जवळजवळ 5 पानांची इतकी मोठी आहे, अर्धा तास चालते. मी तितकी तुम्हाला ऐकवणार नाही आहे, परंतु त्याचं एक ध्रुवपद तर नक्कीच ऐकवीन. तर ती कविता एक रोमांच उभा करते. हा उत्सव शक्तीचा आहे, हा उत्सव देवीचा आहे. त्यामुळे शक्तीचं वर्णन करणारी अशी जर कविता कुठची असेल, अशी गोष्ट सांगणारी कविता कुठची असेल, तर ती गोष्ट मी तुम्हाला आज ऐकवणार आहे. तर राणाजींना सोडवण्यासाठी म्हणून राणी पद्मिनी त्यांचे जे 2 सेनापती असतात, जे रागावलेले असतात, की राणांनी त्यांना सांगितलं असतं की राणी पद्मिनीला त्यांनी बघितलं म्हणून काय झालं, तर त्यांचं असं म्हणणं असतं की नाही नाही, भारतीय संस्कृतीमध्ये नुसतं आरशात बघायला किंवा पाण्यामधलं प्रतिबिंब तरी ह्या खिलजी वगैरे लोकांना का द्यावं आपल्या राणीचं. आणि त्यांचा तो विरोध राजांनी मोडून काढलेला असतो, त्यांना तडीपार केलेलं असतं आणि ते रागाने रुष्ट होऊन जंगलामध्ये भटकत असतात. तर त्यांची ही गोष्ट आहे. आणि जो दगा खिलजी करणार असं त्यांना वाटत असतो, तोच दगा खिलजीने केलेला असतो. राणा बेसावध रीतीने त्याच्या छावणीमध्ये जातात आणि तिथेच कैद होऊन पडतात. मग राणांना सोडवून आणण्यासाठी राणी पद्मिनी ह्या गोरा आणि बादलकडे जाते. तो प्रसंग त्या राजकवींनी अतिशय सुंदररित्या उभा केला आहे. तर त्या कवितेच्या मी फक्त ध्रुवपद तुम्हाला ऐकवतो. ते ध्रुवपद असं म्हणतं की दोहराता हूँ सुनो रक्त से लिखी हुई कुर्बानी, जिसके कारण मिट्टी भी है चंदन राजस्थानी. रावल रत्न सिंह को छल से कैद किया खिलजी ने, कालजयी मित्रों से मिलकर दगा किया खिलजी ने. खिलजी का चित्तौड़ दुर्ग में एक संदेशा आया, 10 दिन के भीतर न पद्मिनी का यदि डोला आया. यदि रूप की रानी को तुमने न दिल्ली पहुंचाया, तो फिर राणा रत्न सिंह का शीश कटा पाओगे. शाही शर्त न मानी तो पीछे पछताओगे. हे असं फरमान जेव्हा त्या दुर्गावरती आलं असेल, तर त्यावेळेला जी क्षण त्या तिथे त्या लोकांनी जगला असेल, तो क्षण उभा करण्याची क्षमता ही या कवीच्या शब्दातून आहे. तर अशा प्रकारे ही कविता होती. मी तुम्हाला अजून एक हिंदी कविता ऐकवीन असं म्हटलं तर ती कविता आहे सूर्यकांत त्रिपाठी म्हणजेच निराला यांची. निराला हे मूळचे बंगाली. त्यांची मातृभाषा जशी ते म्हणायचे की माझी मातृभाषा जशी बंगाली आहे, तशीच माझी मातृभाषा हिंदी सुद्धा आहे. आणि त्यांचं हिंदीवरती अलोक सामान्य प्रभुत्व होतं. त्यांनी खूप सुंदर अशा रचना हिंदीला दिल्या आहेत. तर त्यातली मी एक रचना तुम्हाला ऐकवतो. मी एक राणीची गोष्ट तुम्हाला या आधीच्या कडव्यामधून ऐकवली, पण ही अतिशय सामान्य स्त्रीची गोष्ट आहे का ज्याचं निरीक्षण कवी करतायत. तर ही स्त्री कोण आहे, तर ही अलाहाबादमधल्या एका अशा रस्त्याच्या बाजूला बसून दगड फोडणाऱ्या एखाद्या लमाण स्त्रीची गोष्ट असावी तशी ही गोष्ट आहे. तर ते म्हणतात, वह तोड़ती पत्थर देखा उसे मैंने इलाहाबाद के पथ पर, वह तोड़ती पत्थर. कोई न छायादार पेड़ वह जिसके तली बैठी हुई स्वीकार. शाम तन भर बांध यौवन तन नयन प्रिय कर मरत मन. गुरु हथौड़ा हाथ करती बारंबार प्रहार. सामने तरुमालिका अट्टालिका प्रकार प्रहार. वह तोड़ती पत्थर, वह तोड़ती पत्थर. चढ़ गई थी धूप गर्मी यो के दिन. दीवा का तमतमाता रूप उठी झुलसती हुई लू. रूह हुई जलती हुई भू. दर्द छिगनी छा गई प्राय हुई दोपहर. वह तोड़ती पत्थर, वह तोड़ती पत्थर. देखते देखा मुझे तो एक बार, देखते देखा मुझे तो एक बार. उस भवन की ओर देखा छिन्न तार. देख कर कोई नहीं देखा मुझे उसकी दृष्टि से. जो मार रहा था रो रही सजा सहज सितार. सुनी मैंने वही जो थी सुनी झंकार. एक क्षण के बाद वह कापी सुधर. वह तोड़ती पत्थर, वह तोड़ती पत्थर, वह तोड़ती पत्थर. कवी रस्त्याकडेला बसलेल्या एखाद्या लमाण स्त्रीची इतकी सुंदर असं चित्रण
तिच्या परिस्थितीचं चित्रण आपल्या शब्दांमधून करतो आणि आपल्यासमोर उभे करतो. एक तळतळती दुपार, अलाहाबादमधली तळतळती दुपार, जिथं पोटासाठी म्हणून ती दगड फोडते, रस्ता बनवण्यासाठी म्हणून दगड फोडते. तर ह्या काही कविता मी तुम्हाला ऐकवल्या, त्या हिंदी भाषेतल्या, आपल्या राष्ट्रभाषेमधल्या. आता मी तुम्हाला ऐकवणार आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणाबाईंची कविता. तर बहिणाबाईंच्या ज्या खूप प्रसिद्ध कविता आहेत ह्या आपणा सर्वांनाच माहिती आहेत. मी त्यांची कविता आज एका मधल्या कडव्यापासून सुरू करतोय. बघा हा, त्यांच्या धाटणीवरून एका क्षणात समजतं का ही कविता बहिणाबाईंची आहे. तर त्या म्हणतात, माझ्यासाठी पांडुरंगा तुझी गीता भागवत, पावसात सामावत मातीमधी उगवत, अरे देवाचं दर्शन झालं झालं आपसुक, हिरी दात सुरू व्यापा दाये रूपाचं रूप, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामधी, तुझ्या पायाची चाहूल लागे पाना पानामधी, देवा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामधी, फुलामंदी समावला धरित्रीचा परिमय, नाक माझ्या नाकाले चारा नथ निले त्याच काय, माझ्या नाकाले इचारा नथ निले त्याच काय. तर बहिणाबाईंची कविता अशी बोलते, जे सत्य आहे, ज्याचा आस्वाद नाक घेणार आहे, त्याची गोडी नथीला ती काय. तर अशी बहिणाबाईंची मराठी मनाला भुरळ घालणारी कविता. आता देवीचा उत्सव साजरा करायचा म्हणजे आपल्या दरवर्षीचं माहिती आहे की आपण सगळीकडे देवीचा अधिक गाजत वाजत खूप मोठा उत्सव साजरा करत असतो. देवीच्या उत्सवामध्ये रास गरबा, दांडिया हे सारे गोष्टी ज्या आहेत तर त्या अगदी आपण उत्सव म्हटला की त्या येणारच अशा गोष्टी आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देवीच्या उत्सवाची जी मराठमोळी परंपरा आहे, आपली म्हणून जी परंपरा आहे, तर त्या परंपरेमध्ये अशा प्रकारचा उत्सव नाही आहे. रास गरबा, दांडिया हे आपल्या प्रथेप्रमाणे होत नाहीत. आपण ती गुजराती लोकांची प्रथा अवलंबलेली आहे. मग आपल्या परंपरेमध्ये याच्यात काय असतं, तर आपल्या परंपरेमध्ये हादगा असतो. तर हादग्याची काही गाणी आहेत जी आपल्या सर्वांना माहिती आहेत आणि आता नव्याने त्या गाण्यांचा प्रसार करण्यासाठी काही लोक पुढे येत आहेत. तर आपण त्या गाण्यांकडे न वळता मी ह्या वर्षीचा नवरात्रोत्सव साजरा कसा करावा ह्याच्यासाठी मला जे सुचलं ते कविता रूपाने आपल्यासमोर ठेवतोय. कदाचित हे आपल्याला आपल्या कवितेच्या गावाला घेऊन जाईल, कारण प्रत्येकाच्या कवितेचा गाव हा त्याच्या आतमध्येच असतो. तर माझी कविता मी तुमच्यासमोर ठेवताना असं म्हणतोय, ह्या वर्षी नवरात्रीचा उत्सव तुम्ही करू नका. ह्या वर्षी नवरात्रीचा उत्सव तुम्ही करू नका. अंतरात जर भक्ती नाही तर देवी स्मरू नका. अंतरात जर भक्ती नाही तर देवी स्मरू नका. देवी वसते सभोवताली स्त्रीच्या रूपारूपातून. देवी वसते सभोवताली स्त्रीच्या रूपारूपातून. स्त्रीची करुणी विटंबना वर देवी म्हणू नका. स्त्रीची करुणी विटंबना वर देवी म्हणू नका. तिचीच शक्ती सदा पाठीशी जन्मदात्री ती आदी. शिष्या पुत्री सखी प्रियाती तिलाच मारू नका. शिष्या पुत्री सखी प्रियाती तिलाच मारू नका. कुणी शिकविला विखार विकृत या भारत भूवरी. कुणी शिकविला विखार विकृत या भारत भूवरी. शक्तिपूजा अनुवंद्य संस्कृती तिलाच विसरू नका. गळे काढण्या असंख्य जमतील पिंड पिपासू काक. गळे काढण्या असंख्य जमतील पिंड पिपासू काक. फासावरती थेट लटकवा. फासावरती थेट लटकवा. त्यांची कीवही करू नका. वार्ता पत्रन मीडियावाले बोलून शकतील उद्या.
वार्ता पत्रन मीडिया वाले बोलून शकतील उद्या, असे प्रताडन अपराध्याद्या त्यांची तोंडे धरू नका. यंदा नवरात्रीला देवी हार मागते नरमुंडांचा, यंदा नवरात्रीला देवी हार मागते नरमुंडांचा. चामुंडा हे नाव तिचे अहो स्वामी विस्मरू नका. भगवी कपनी टिळा सर्व हे धारण करता असे, भगवी कपनी टिळा सर्व हे धारण करता असे. ज्वलंत अंगार हिंदुत्वाचा तो कोळसा करू नका. हे भारत भोवती असलेलं हिंदू साम्राज्य, हिंदू राज्य जर टिकवायचं असेल तर देवीचा आदर्श हा अशा रूपात घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. म्हणून माझ्या कवितेमधून हा विचार तुमच्या समोर ठेवला. पुन्हा एकदा संस्कृती फाउंडेशन लांजा आणि आदरणीय राजेश गोसावी सर यांनी मला इथे कविता वाचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल त्या दोहोंचेही मनपूर्वक आभार. धन्यवाद.